सो वेलकम टू माय चॅनल गाईज. माझं नाव विधान दीपक भोजने आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, ठाणे येथील विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ भेटतात. तर त्याच्यामधलंच हा एक मिसळ, आणि ती गावरान चुलीवरची मिसळ, ती माझी वड्यात. तर आपण तिकडे जाऊ, त्यांची भेट घेऊया. चला लवकर. मित्रांनो, आपण आलोय माझीवडे इथे गावरान चुलीवरच्या मिसळच्या इथे. तर गावरान चुलीवरचे मिसळचे जे मालक आहे, तर त्यांची आपण भेट घेऊया आता. तर चला. तर आपण भेटतो गावरान चुलीवरची जी मिसळ आहे त्यांचे मालकची भेटतो. तर त्यांच्याशी आपण संवाद घालूया. तर काका, तुमचं नाव काय? माझं नाव सुभाष आगरे. आपण मिसळ तर सगळीकडे खातो, आणि गावरान चुलीवरची मिसळ ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? आपण आता ठाणे शहरामध्ये मामलेदार मिसळ खातो, आणि नेहमी मिसळ खायचं असेल तर आपण डोसा, इडली डोसा हेच खातो. थोडंसं नवीन काहीतरी पाहिजे, कारण ठाण्यात वाटाण्याची मिसळ मिळते. तर म्हटलं मटकीची मिसळ आमच्या जुन्नर पाटण तालुक्यामध्ये मिळते, जी आम्ही सकाळी खातो. मग ती मिसळ आपण लोकांना चालूया, आणि अगदी घरगुती पद्धतीची. त्यामुळे ती चालू केली आम्ही लोकांनी. पण लोकांना खूप पसंत पडली ती मटकीची मिसळ. खूप कमी मिळते, एक तर नाशिकमध्ये मिळते किंवा आमच्या पाटण जुन्नर तालुक्यामध्ये मिळते. मुंबई शहरामध्ये खूप कमी मिळते. त्याच्यामुळे आता इकडे मिळायला लागल्यामुळे नाशिकची लोक असतील, आमचे जुन्नर पुण्याची लोक असतील, ते लोक आमच्याकडे प्रत्येक रविवार असेल, शनिवार असेल, आणि रोज हे नाश्त्याला येत असतात आमच्याकडे. आणि मी असं ऐकलं की 5 वाजल्यापासून आपलं शॉप चालू असतं, आणि 5 वाजल्यापासून एवढी गर्दी असते. पण म्हणजे तुम्ही सुरुवात कशी करता, म्हणजे कशी बनवतात, म्हणजे किती वाजता उठता वगैरे, काय कसं? हे मिसळचं माझी मिसेस आणि माझा मित्र प्रदीप होळेकर, त्याची मिसेस मिसळची तयारी करते. आणि इथे सकाळी 5:30च्या दरम्यान आमचा मिसळचा स्टॉल चालू होतो. 5:30ला झोमॅटो, स्विगी, ऑनलाईन पण चालू होतं. ऑनलाईनला 4.5 रेटिंग आहे, आणि गुगलला फार चांगली रेटिंग आहे. आमच्याकडे गुळाचा चहा लोकांना सांगितलं जातं की प्या, चहा प्या, नाही आवडलं तर पैसे देऊ पण नका तुम्ही. आम्ही दर्जा कायम राखतो. उत्तम प्रकारच्या क्वालिटीची मिसळ देण्याचा ठाण्यामध्ये आमचा मानस आहे, आणि लोकांच्या पसंतीला पसंत झालेलो आहोत आम्ही. अजून म्हणजे असे किती प्रकार आहेत आपल्याकडे मिसळ शिवाय? अजून काय भेटतं आपल्याकडे? मिसळ आहे, त्याच्यानंतर रसातरी पोहे असतात, जी नागपूरची स्पेशलिटी आहे, आणि गुळाचा चहा. त्याची प्राइस पण सांगा. म्हणजे मिसळ तुम्ही इथं खाल्ली आज काउंटरला तर 55 रुपये आहे, पार्सल घेतली तर 60 रुपये आहे. रसातरी पोहे 30 रुपये आहे, पार्सलला 35 रुपये आहे, आणि गुळाचा चहा आहे तो 10 रुपये फक्त. तर मी संडे टू संडे इथं गर्दी असतेच सगळे? नाही, रोजच जत्रा असते, संडे नाही, रोजच जत्रा असते. लोकांना काहीतरी खायला चांगल्या घरगुती पद्धतीचं पाहिजे, तसं घरगुती पद्धतीचं आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय? आमच्या शॉपचं एक 5:15 5:30च्या दरम्यान चालू होतं, ते दुपारी 1:30 पर्यंत असतं. आणि आपल्या ऑडियन्सला सांगा की म्हणजे हा कुठे आहे, म्हणजे हा स्पॉट कुठे आहे तिथे? हा स्पॉट आहे आपला माझीवडा ट्रॅफिकची पोलीस चौकी जी आहे ब्रिजच्या खाली, त्याच्या शेजारी आहे. जिथून नाशिकला कल्याणला बायपास आपला रस्ता होतो, आणि त्याच्या बाजूला जैन मंदिर आहे, बाजूला प्रजा स्नॅक कॉर्नर आहे. त्या चौकामध्ये आमचा मिसळचा स्टॉल असतो सकाळी. मला खूप आनंद झाला की तुझा पहिला ब्लॉग आहे, आणि तो आमच्या इथून सुरुवात केली. तर आमच्या गावरान मिसळच्या परिवाराच्या वतीने तुला ब्लॉगसाठी हार्दिक शुभेच्छा, आणि भावी वाटचालीसाठी खूप मोठा तुझा ब्लॉग हो, आणि खूप चांगले व्हिडिओ तू बनव, आणि लोकांच्या पसंती पड. इतकीच शुभेच्छा देईल, आणि रोज प्रयत्न कर, तर यश नक्कीच मिळेल तुला. तर थँक्यू काका, तुमच्याशी भेटून खूप चांगला वाटला. तर तुमचं नाव काय काका? माझं नाव सुमित पिसाळ आहे. मी एस टी महामंडळात काम करतो, आणि मी मिसळप्रेमी आज करू. तर मी मला हे विचारायचं की तुम्ही किती वर्षापासून इथं म्हणजे मिसळ खायला येतात? जवळजवळ 2 वर्ष झाली मी इथे मिसळ खायला येतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये मामलेदार मिसळ फेमस आहे.
मी ज्यावेळी मिसळ एक्सप्लोर करत होतो सगळ्या, त्यावेळी मी 2 वर्षापूर्वी इथे आलो, बघितलं गावरान स्पेशल चुलीवरची मिसळ. तेव्हापासून त्यांचा रेग्युलर कस्टमर आहे. मामलेदारची मिसळ आणि वराडी मिसळ ह्यांच्यापेक्षा भारी मिसळची टेस्ट कुठं असेल तर इथे टेस्ट. माझा प्रवास इथे येऊन संपला मिसळचा. आणि म्हणजे या मिसळची टेस्ट कशी आहे, तुम्हाला कसं वाटतं? टेस्ट म्हणजे गावाला जसं चुलीवर चं जेवण कसं असतं सेम तशी मिसळ आहे. म्हणजे असं वाटत नाही की बाबा ही मिसळ हे करून म्हणजे काही कलर्स टाकून किंवा गॅसवरती बनवलेली. अगदी इथे आल्यावर गावासारखा फील येतो, त्यामुळे ही मिसळ गावासारखीच लागते. थँक्यू तुम्हाला. तर मिसळ खायला इथं ग्रुप सुद्धा येतात, तर त्यांनाही सुद्धा विचारू आपण की मिसळ कशी आहे आणि काय ते. तर दादा मलाही विचारायचं आहे, तुझं नाव काय? माझं नाव विनीत सोनावणे. तर म्हणजे तू किती वर्षापासून इथे येतो की खायला मिसळ? गेल्या 2 वर्षांपासून इकडे येतोय. आता मी रिसेंटली आम्ही माझीवाड्याला शिफ्ट झालो, तर तेव्हापासून बघतो इथं खूप गर्दी असते नेहमी. बघतो एकदा बोललो त्या ट्राय करूया की ते कसं आहे काय नाही. तसं एकदा ट्राय केलं तर खूप चवीला खूप छान होती मटकी मिसळ. आपण जे नॉर्मल बघतो इकडे तिकडे त्या बाकीच्या मिसळमध्ये आणि या मिसळमध्ये खूप डिफरंट आहे. बिकॉज ही मटकी इकडे हे सगळे ऑथेंटिक जे आपण ॲक्च्युअल बघत असतो की अशीच पाहिजे मिसळ ती तशी आहे. आणि चवीला एवढी छान आहे इकडे की तुम्ही एकदा खायला तर परत येणारच या तिथे. तर या टाईपची अशी खूप छान मिसळ आहे, प्रत्येकाने आवर्जून खावी. अशी एक माझीवाड्याला खूप रोडवरच आहे. खूप मजा येते खायला पण आणि एकदम चविष्ट आहे. सो सगळ्यांना एक आवडेल अशी. आणि काही कोणाला वाटत असतं की तिखट आहे की किंवा सकाळी तिखट नाही जमणार, पण असं नाही आहे. ते तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवून देतात. आणि माझ्या फ्रेंड्सला पण, आम्ही ऑफिसला पण असतो तेव्हा आम्ही ऑफिसला पण घेऊन जातो. तर आवर्जून मला फोन करून मित्र सांगतात की मिसळ घेऊन ये. जरी आम्ही ऑफिसमध्ये असेल तर आम्ही झोमॅटोवरून स्विगीवरून मागवतो. सकाळचा ब्रेकफास्ट एक पोटभर आणि चांगला आणि एक चविष्ट एक होऊन जातो. तो लगेच भूक त्याप्रमाणे लागत नाही. तो आम्ही एक ॲडजस्ट होतो आणि खूप मजा येते, चांगली आहे. तर तुम्ही दर संडेला असे ग्रुपच येतात की तुम्ही? आम्ही ग्रुप आहे, सगळे माझे फ्रेंड्स आहेत. तर आम्ही ग्रुप करून म्हणजे असं हे नव्हते आले, तर यांना आज फर्स्ट टाइम बोलवलं आहे की एकदा तुम्ही या, एकदा चेक करा कशी आहे काय नाही. नेहमी आपण काय ना काय ट्राय करत असतो, पण यावेळी यांना फर्स्ट टाइम बोललो की तुम्ही या सगळे, आपण एकदा ट्राय करू. सो थँक्यू दादा तुझी वेळी. मित्रांनो माझे पप्पा पण इथं खायला आलेत, तर त्यांनाही विचार ही जी टेस्ट कशी आणि कसं काय ते. पप्पा सांगा कशी 2016 पासून मी इथे मिसळ खाण्यासाठी येतोय. मिसळची टेस्ट वास्तविक पाहता खूप अप्रतिम आहे. आणि मला तरी असं वाटतं की लांबून जे खवय्ये आहेत ते इथेच येतात. खासियत म्हणजे मिसळ सगळीकडे मिळते, परंतु इथे जी मिसळ मिळते ती प्रॉपर आपल्याला चुलीवरची मिळते. चुलीवरची गावरान मिसळ ज्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तिथे अवेलेबल असते. जशी की काहीकांना तिथे नाव दिलेलं ठसकेबाज, म्हणजे स्पायसी मिळते, मिडियमी ह्या प्रकारात मिळते. त्याच्यासोबत त्यांचा छास आहे, तो पण फेमस आहे. छास पण ताक म्हणजे खूप छान असतो त्यांचा. आणि त्यासोबत त्यांचा पोहा आहे, तो पोहा तरी म्हणून ते सेल करतात, विकतात. आणि त्याच्यानंतर गुळावरची चहा तेही असते. सगळ्या गोष्टी अप्रतिम असतात आणि प्रॉपर सगळं असं एकदम आपलं घरच्याप्रमाणे असतं टेस्ट वगैरे. त्यामुळे कोणताही त्रास पण होत नाही, काही नाही. लांबून आपण पाहत असाल की कुटुंब इथे आपल्याला खाण्यासाठी येत असतात, आस्वाद घेण्यासाठी. आणि खास करून म्हणजे बोलायचं झालं, पहाटे 5 वाजल्यापासून हा शॉप इथे उघडा असतो खवयांसाठी. पहाटे 5 वाजल्यापासून बघायला तर 5 वाजल्यापर्यंत आपल्याला पाहाल कर्मचारी वर्ग असतो, त्याला नंतर इथे येता येत नाही, ते पार्सल घेऊन जात असतात. तर खूप अप्रतिम टेस्ट आहे इथली. थैंक यू. आप मतलब कितने साल से इधर खाने का? सबसे खा रहे टेस्ट तो बहुत अच्छा. अपन उधर वागबिल नाका से आके इधर खा के जाते हम ना. मॉर्निंग आके इधर भी ट्रिप जाने का रहना, इधर आके खा के जाते. बहुत टेस्ट रहता है. 13 साल से आते हैं आप? 13 साल से आते हैं, जब से आए ना इधर ही खा के जाते हम. आपकी फैमिली आती है? हाँ फैमिली, अपन दोनों हस्बैंड वाइफ हम दोनों आके बच्चे लोग आके खा के जाते. मन होएगा तो अपन जो फैमिली इधर रहते सब इधर ही आके खा के जाते हम. हाँ क्या, थँक यू. इथे खाण्याचा आस्वाद घेतात, त्यांनाही सुद्धा विचारूया. काका तुमचं नाव काय? दत्तात्रय पडतरे. तुम्ही इथे किती वर्षापासून येत आहे? झाले 2-3 वर्ष झाले येतो इथं मिसळ खायला. चुलीवरची मिसळ ही इथेच भेटते, त्याच्यामुळे स्वाद चांगला आहे आणि मिसळ पण छान आहे. त्याच्यामुळे आम्ही एवढ्या लांबून वागळे स्टेटमधून इथं माझीवाड्याला मिसळ खाण्यासाठी माझीवाड्याला येतो मिसळ खाण्यासाठी. कारण हे मिसळ चुलीवरची गावरान मिसळ असल्यामुळे आम्ही इथे 6-7 किलोमीटर इथं एवढ्या लांबून येतो इथं मिसळ खाण्यासाठी. तुम्हाला
तुम्हाला म्हणजे टेस्ट कशी वाटते? टेस्ट मस्त वाटते, चुलीवरचे असल्यामुळं टेस्ट चांगले आहे आणि तिखट हे सर्व भेटते इथे. म्हणजे तरी वगैरे थोडं स्पायसी वगैरे हा, असतं. स्पायसी आणि मिसळ मस्त लागते इथे चुलीवर. तर मित्रांनो आपण मिसळ आता टेस्ट करूया कशी लागते ते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे लिंबू शिवाय टेस्ट मिसळला नाहीच. लिंबू आणि कांदा. छान अशी उत्तम मिसळ आहे. म्हणजे तरी पण चांगले स्पायसी आहे. म्हणजे स्मोकी फ्लेवर आहे ना आपल्याला खूप चांगलं. खरं सांगतो ही तुम्ही इथे येऊन टेस्ट करायची आहे. खूप मस्त. फरसाण पण त्यांनी क्वांटिटीनुसार टाकले. त्यांची स्पायसी पण एवढी स्पायसी नाही पण ती लागते. स्पायसी खूप छान लागते आणि ती चुलीवरची मिसळ ती वाटते खरं ॲक्च्युली. हो नाही नक्की तुम्ही विजिट करायचं. आणि आपण हा गुळाचा चहा घेतलेला आहे आता. उत्तम असं खूप छान आहे चहा आणि तो पण तुम्ही गुळाची टेस्ट येते. गुळाचा चहा म्हणजे ज्यांना जे साखर खात नसतील ते तुम्ही येऊन तुम्ही गुळाचा चहा टेस्ट करू शकता. खूप उत्तम आहे, खूप मस्त. ॲक्च्युली तरी पोहा पण घेणार होतो पण तरी पोहा संपलेला आहे इथे आणि एवढी प्रचंड गर्दी होती या संडेला. खूप म्हणजे तरी पोहा संपलेला आहे. तुम्ही येऊन टेस्ट करू शकता. आणि तेही खूप चांगलं आहे. तरी पोहा तर तुम्ही इथे येऊन टेस्ट करू शकता. मित्रांनो खरंच तुम्ही मिसळ प्रेमी असाल तर इथं नक्की येऊन व्हिजिट करा कारण इथं इकडची मिसळ खूप अप्रतिम आहे. खूप म्हणजे टेस्टच वेगळी आहे. चुलीवरची मिसळ आहे म्हणून. आणि आम्हाला पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून मला अजून प्लेस फिरता येईल. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू.